नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। यावर्षी आता लवकरच 29 जुलैला येणार आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमा येत आहे। हा दिवस आपल्या लाडक्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा मिळवण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी वर्षातील सर्वात मोठा आणि पवित्र दिवस मानला गेला आहे। जर तुमच्या मनात अशी एखादी इच्छा असेल जी खूप दिवसापासून अपूर्ण राहत असेल, अनेक प्रयत्न करूनही काम यशस्वी होत नसतील किंवा तुमच्यावर अचानक खूप मोठे संकट येत असेल, तर गुरुपौर्णिमाचा हा दिवस तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे। आज आपण स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी फक्त एक नारळ अर्पण करण्याचा असा एक अत्यंत गुप्त, सोपा आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत, जो केल्यानं तुमची कितीही कठीण इच्छा असेल, अवघ्या काही दिवसामध्येच महाराज स्वतः पूर्ण करतील आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकट कायमची संपून टाकवतील। आपल्या शास्त्रात नारळाला श्रीफळ म्हटले गेलं आहे, जो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं अत्यंत प्रिय रूप आहे। स्वामी समर्थ महाराजांच्या पूजेमध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे, कारण तो भक्तांचा कष्ट स्वतःवर शोषून घेतो। गुरुपौर्णिमेला सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करायचा आहे। सर्वप्रथम पिवळी किंवा पांढरी वस्त्र परिधान करावे। त्यानंतर स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर शुद्ध तुपाचा दिवा आणि सुगंधी उदबत्ती लावा। आता एक छान पाण्याचा आवाज येणारा जठा असलेला सुक्ख नारळ घ्यायचा आहे। हा नारळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्याला व्यवस्थित पुसून घ्या। त्यानंतर या नारळावर गंधाने किंवा कुंकवाने श्री लिहा आणि त्यावर स्वामींचं अत्यंत प्रिय असणारे 11 किंवा 21 वेळा लाल रंगाचे अक्षताचे दाणे अर्पण करायचे आहे। हा नारळ आपल्याला दोन्ही हातामध्ये धरून स्वामींच्या फोटोसमोर बसावं। आपले डोळे बंद करून मनापासून स्वामी समर्थ महाराजांचा ध्यान करावं आणि तुमची जी काही अडकलेली कामं असतील, पैशांची अडचण असेल, नोकरीत व्यवसायातील मंदी असेल किंवा आरोग्याची समस्या असेल, ती अडचण मनात बोलून दाखवावी आणि हे स्वामी समर्थ, माझी ही कठीण इच्छा पूर्ण करा आणि माझ्या पाठीशी उभे राहा, अशी प्रार्थना करायची आहे। स्वामी महाराजांना हाक मारून आपण मनापासून प्रार्थना करायची आहे। त्यानंतर स्वामीची अत्यंत शक्तिशाली तारक मंत्र, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। नामस्मरण पूर्ण झाल्यावर हा नारळ अतिशय आदराने स्वामीच्या चरणाजवळ किंवा फोटोसमोर अर्पण करायचा आहे। हा नारळ गुरुपौर्णिमेच्या संपूर्ण रात्री स्वामीच्या चरणापाशी राहू द्या। दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळी हा नारळ स्वामीचा आशीर्वाद समजून उचलून घ्यायचा आहे। जर तुमची इच्छा पैशांची किंवा प्रगती संबंधित असेल, तर हा नारळ एक स्वच्छ लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीमध्ये किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवायचा आहे। जर घरावर खूप मोठं संकट किंवा आजारपण असेल, तर हा नारळ घराजवळील स्वामी समर्थाच्या मंदिरात नेऊन महाराजांच्या चरणी ठेवून यावं आणि तिथे बसून मनभावाने नमस्कार करावं। हा उपाय केल्यानं तुमच्या घरातील नकारात्मकता, दरिद्रता आणि वाईट दृष्टी क्षणामध्ये नष्ट होते आणि स्वामींची कृपा तुमच्या घरावरती अखंड राहते। शांती आणि समृद्धीचं वर्षाव तुमच्या घरावर होतो। स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांची हाक कधीही रिकामी जाऊ देत नाही। गुरुपौर्णिमेच्या या अवधूत आणि पवित्र मुहूर्तावर पूर्ण श्रद्धा आणि अथंग विश्वास ठेवून हा एक नारळाचा उपाय नक्की करा। तुमच्या संपूर्ण आयुष्य बदलून जाईल आणि कितीही कठीण इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करतील। स्वामींचं हे मोलाचं आशीर्वाद आहे आणि माहिती तुमच्या सर्व मित्र परिवाराला आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही स्वामीची कृपा लाभेल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये अत्यंत भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तुमची सर्व कल्याण, स्वामी महाराज तुमचं कल्याण करतील, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील।